नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी गणित चाचणी क्रमांक 1 पाहणार आहोत. नमुना उत्तरपत्रिका आपण पाहणार आहोत. सराव करा म्हणजेच तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोपे जातील. प्रश्न पहिला अ. खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीत लिहा. 1. 0 अंशपेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला काय म्हणतात? उत्तर आहे लघुकोन. पर्याय सी. 2. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? उत्तर आहे असंख्य. पर्याय डी. 3. -8 अधिक 2 बरोबर -6. पर्याय आहे ए. 4. 5/6 ची गुणाकार व्यस्त संख्या टिंबटिंब आहे. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे अंश आणि छेदांची अदलाबदल करायची. 6/5. पर्याय सी. ब. योग्य जोड्या जुळवा. 1. ही आकृती रेषेची आहे. उत्तर डी. 2. 185 अंश प्रविशाल कोन. उत्तर सी. 2 पूर्णांक 1/3 म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पर्याय ए. क आकडा. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 1. -9 बरोबर -9 असत्य. 2. सरळ कोनाचे माप 180 अंश असते. सत्य. 3. 2 भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. सत्य. प्रश्न दुसरा. खालील कृती पूर्ण करा. 1. खालील चौकटीत यापैकी पेक्षा मोठे पेक्षा लहान बरोबर योग्य चिन्ह लिहा. ए. -4 5 यामध्ये 5 ही संख्या मोठी आहे. बी. 7 4 मोठे आहे. सी. 15 बरोबर आहे. डी. -2 8 -2 मोठे आहे कारण -2 8च्या उजवीकडे असते. ब. खालील उपप्रश्न सोडवा. 1. खालील आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. रेषांची 2 नावे लिहा. या ठिकाणी आपल्याला रेषा दाखवलेली आहे. कोणत्याही 2 बिंदूंना घेऊन तुम्ही नावे लिहू शकता. रेषा ए बी, रेषा बी सी, रेषा सी डी, रेषा ए सी. बी. किरणांची 2 नावे लिहा. किरण ए बी, किरण ए सी, किरण बी सी. 2. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 115 अंशाचा कोन काढा व दुभागा. सर्वप्रथम आपण कोन मापकाचा वापर करून या ठिकाणी 115 अंश मापाचा कोन काढलेला आहे. त्यासाठी प्रथम एक किरण काढायचा. किरणाला आपण Q आणि R असे 2 नावं बिंदूंना दिलेली आहेत. Q या बिंदूवरती म्हणजेच शिरोबिंदूवरती आपल्याला कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवायचा आहे आणि ही संदर्भ रेषा जुळवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 0 अंशाकडून मोजण्यास सुरुवात करायची आहे आणि जेथे 115 येईल त्या ठिकाणी बिंदू घ्यायचा आहे आणि QP हा किरण जोडून काढायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कोन PQR बरोबर अचूक 115 अंश मापाचा काढायचा आहे. त्यानंतर आपण दुभागण्यासाठी कंपासची मदत घ्यायची आहे. कंपासमध्ये आपण अंदाजे अंतर घ्यायचे आहे आणि Q या शिरोबिंदूवरती पोलादी टोक ठेवून आपल्याला या ठिकाणी एक कंस काढायचा आहे. हा कंस कोनाच्या दोन्ही बाजूंना छेदणार आहे. ज्या ठिकाणी छेदेल तेथे आपण X आणि Y अशी नावे देऊया. आता X आणि Y मधील अंतर घेऊया. हे अंतर आपल्याला अचूक घ्यायचे आहे. आता X वरती पोलादी टोक ठेवूया आणि कोनाच्या अंतर्भागात एक कंस काढूया. अंतर बदलायचे नाही. आता Y वरती पोलादी टोक ठेवून सुरुवातीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया. आपल्याला एक बिंदू मिळेल. या बिंदूला आपण S हे नाव देऊया आणि S आणि Q जोडणारा किरण काढूया म्हणजेच आपल्याला दुभाजक किरण मिळेल. इथे आपला कोन दुभागून झालेला आहे. प्रश्न 3. खालील प्रश्न सोडवा. सुयशने
2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली, तर दोघांनी मिळून किती साखर आणली? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? सुरुवातीला आपण त्यांनी आणलेली साखर काढूया. 2.1/2 अधिक 3.1/2 बरोबर आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर छेदाने पूर्णांकाला गुणायचे आणि अंश मिळवायचा. 2 4 अधिक 1 5/2 अधिक 3 2 6 अधिक 1 7/2. या ठिकाणी छेद समान आहे, अंशांची बेरीज केली 12/2. 2 ने 12ला भागले तर पूर्ण भागला तो 6चा, म्हणजेच दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर आणली. पण 1 किलोग्रॅम साखरेची किंमत 32 रुपये आहे. 6 किलोग्रॅम साखरेची किंमत काढूया. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार क्रिया करायची. 32 गुणिले 6 बरोबर 192 रुपये. साखरेची एकूण किंमत येईल 192 रुपये. धन्यवाद. व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.